नमस्कार मित्रांनो. कसा होता तुमचा जावाचा पेपर? ज्यांचा चांगला गेला त्यांच्यासाठी व्हेरी गुड. आणि ज्यांना वाटतंय की पेपर थोडा अवघड गेला त्यांनी अजिबात काळजी करू नका. पुढच्या पेपर्समध्ये आपण सगळं कव्हर अप करू शकतो. आपल्या सिरीजचा आणि 200 क्वेश्चन बँकचा खूप विद्यार्थ्यांना फायदा झाला. सो थँक यू सो मच फॉर युअर फीडबॅक. मला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा की तुमचा जावाचा पेपर कसा गेला. बट फॉर नाव लेट्स फोकस. आता आपण DCNसाठी एक सॉलिड 3 दिवसांचा प्लॅन बनवूया. आणि हो, जरी तुमचा अभ्यास 0 असेल तरी आजपासून सुरुवात केली तर पास होणं डेफिनेटली शक्य आहे. तर हा आहे आपला कम्प्लीट 3 डे रोडमॅप. डे 1ला आपण फाउंडेशन पक्का करणार आहोत. डे 2 थोडा मोठा असेल जिथे आपण मेन युनिट्स कव्हर करू. आणि डे 3 हा दिवस फक्त आणि फक्त रिव्हिजन आणि स्ट्रॅटेजीसाठी आहे. डोंट वरी, आपण हे सगळं स्टेप बाय स्टेप फॉलो करणार आहोत. सो लेट्स बिगिन. ऑलराईट, डे 1. आजचा आपला फोकस आहे एक स्ट्रॉंग फाउंडेशन तयार करण्यावर. आपण सिलेबसच्या पहिल्या आणि सगळ्यात बेसिक युनिटने सुरुवात करणार आहोत. तर आपलं पहिलं युनिट आहे युनिट 1, फंडामेंटल्स ऑफ डेटा कम्युनिकेशन. नावावरूनच कळतंय की यामध्ये डेटा कम्युनिकेशनच्या एकदम बेसिक कॉन्सेप्ट्स आहेत. म्हणजे या विषयाचा सगळा पाया इथेच आहे. या युनिटमध्ये तुम्हाला या की टॉपिक्सवर फोकस करायचं आहे. सगळ्यात आधी बेसिक्स, कंपोनेंट्स, प्रोटोकॉल्स अँड स्टँडर्ड्स. मग डेटा कसा फ्लो होतो, कम्युनिकेशन मोड्स जसे की सिम्प्लेक्स, हाफ डुप्लेक्स आणि फुल डुप्लेक्स. आणि शेवटी नेटवर्क टाइप्स, लॅन, वॅन आणि मॅन. हे सगळे या सब्जेक्टचे बिल्डिंग ब्लॉक्स आहेत, हे लक्षात ठेवा. आता या युनिटसाठी एक प्रोटिप. एक्झामिनर्स तुमच्याकडून एकदम प्रिसाइज डेफिनिशन्स आणि क्लीन डायग्रॅम्स एक्सपेक्ट करतात. त्यामुळे कंपोनेंट्स आणि कम्युनिकेशन मोडच्या डायग्रॅम्सची प्रॅक्टिस नक्की करा. फुल मार्क्स मिळतील. चला आता डे 2 कडे वळूया. हा दिवस सगळ्यात महत्त्वाचा आणि थोडा इंटेन्सिव्ह असणार आहे. इथे आपण नेटवर्किंगचे कोर कॉम्पोनेंट्स, ट्रान्समिशन मीडियापासून नेटवर्क मॉडेल्सपर्यंत सगळं काही कव्हर करणार आहोत. सो बी रेडी. डे 2 ची सुरुवात आपण युनिट 2 ने करू, ट्रान्समिशन मीडिया अँड स्विचिंग. यामध्ये आपण हे शिकणार आहोत की डेटा फिजिकली कसे ट्रॅव्हल करतो आणि त्याला नेटवर्कमध्ये डायरेक्ट कसे केलं जातं. यामध्ये गाइडेड मीडिया म्हणजे वायर्ड मीडिया, जसे की ट्विस्टेड पेअर, कोॲक्सियल आणि फायबर ऑप्टिक केबल्स. आणि अनगाइडेड मीडिया म्हणजे वायरलेस मीडिया, जसे की रेडिओ, मायक्रोवेव्ह आणि सॅटेलाइट. यासोबतच मल्टिप्लेक्सिंग आणि स्विचिंग हे 2 खूप महत्त्वाचे कॉन्सेप्ट्स आहेत. एक महत्त्वाची टिप, या युनिटमधून कंपॅरिझन बेस्ड क्वेश्चन्स खूप विचारले जातात. सो वेगवेगळ्या केबल टाइप्स आणि सर्किट वर्सेस पॅकेट स्विचिंगमधला डिफरन्स परफेक्टली करून ठेवा. पुढे आहे युनिट 3, एरर डिटेक्टिंग अँड वायरलेस. डेटा ट्रान्सफर होत असताना तो एरर फ्री आहे की नाही हे तपासणं आणि मॉडर्न वायरलेस टेक्नॉलॉजी समजून घेणं हे या युनिटमध्ये महत्त्वाचं आहे. यामध्ये एरर डिटेक्शन मेथड्स जसे की CRC, पॅरिटी आणि हॅमिंग कोड खूप महत्त्वाचे आहेत. आणि त्याचबरोबर वायरलेस टेक्नॉलॉजीज जसे की IEEE 802.11 म्हणजेच वायफाय, ब्लूटूथ आणि 3G, 4G, 5G जनरेशन्सबद्दल माहिती असणं इम्पॉर्टंट आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, या युनिटमध्ये CRC सारखे टर्म्स आणि IEEE 802.11 सारखे स्टँडर्ड्स खूप महत्त्वाचे आहेत. यावर डायरेक्ट क्वेश्चन्स येतात. सो हे लक्षात ठेवा. आता येतो युनिट 4, नेटवर्क मॉडेल्स. याला तुम्ही सगळ्या नेटवर्क कम्युनिकेशनचं ब्लूप्रिंट म्हणू शकता. हे जर समजलं तर पूर्ण नेटवर्किंग समजायला खूप सोपं जातं. OSI आणि TCP/IP मॉडेल्स हा तर एक गॅरंटीड एक्झाम टॉपिक आहे. लक्षात ठेवा, OSI मॉडेलमध्ये 7 लेयर्स आहेत, तर TCP/IP मध्ये 4. ऑल्सो IPv4 आणि IPv6 ॲड्रेसिंग हा या युनिटचा खूप महत्त्वाचा भाग आहे. तुमच्यासाठी माझी सगळ्यात मोठी टिप, दोन्ही मॉडेल्सच्या सगळ्या लेयर्स इन ऑर्डर आणि प्रत्येक लेयरचं मेन फंक्शन हे परफेक्टली लक्षात ठेवा. हा एक खूप कॉमन आणि हाय स्कोरिंग क्वेश्चन आहे. आणि आता डे 2 साठी आपलं शेवटचं युनिट, युनिट 5, टोपोलॉजीज अँड डिव्हायसेस. यात आपण नेटवर्कच्या फिजिकल लेआउटबद्दल आणि हार्डवेअर डिव्हायसेसबद्दल शिकणार आहोत. यामध्ये पीअर टू पीअर आणि क्लायंट सर्व्हर मॉडेल्स, स्टार, मेश, बस सारख्या वेगवेगळ्या नेटवर्क टॉपॉलॉजीज आणि राउटर, स्विच, मोडेमसारखे इसेन्शियल नेटवर्क डिव्हायसेस आपल्याला कव्हर करायचे आहेत. अगेन डायग्रॅम्स. या युनिटमध्ये डायग्रॅम्स खूप महत्त्वाचे आहेत. वेगवेगळ्या टॉपॉलॉजीज ड्रॉ करण्याची प्रॅक्टिस करा.
हे स्कोअर करण्यासाठी एकदम इझी मार्क्स आहेत. ऑल राईट, सो 2 दिवसात आपण संपूर्ण सिलेबस मॅप कव्हर केला आहे. डे 3 हा फक्त आणि फक्त रिव्हिजन आणि एक्झाम प्रॅक्टिससाठी आहे. लेट्स मेक इट काउंट. तुमची स्टडी स्ट्रॅटेजी एकदम सिंपल आहे. 1. प्रत्येक युनिटचा व्हिडिओ बघा. 2. स्वतःचे शॉर्ट नोट्स काढा. आणि 3. इम्पॉर्टंट क्वेश्चन्स प्रॅक्टिस करा. डोंट वरी, आम्ही प्रत्येक युनिटचे एक्सप्लेनेशन व्हिडिओज पोस्ट करणार आहोत. सो स्टे कनेक्टेड. परीक्षेच्या आदल्या दिवशी फक्त मोस्ट इम्पॉर्टंट टॉप 15 क्वेश्चन्स रिवाईज करा. यामुळे तुमचा कॉन्फिडन्स खूप जास्त बूस्ट होईल. आता तुमची प्रॅक्टिस आणि रिव्हिजन परफेक्ट करण्यासाठी एका अल्टिमेट स्टडी टूलबद्दल बोलूया, जे तुमच्यासाठी एक गेम चेंजर ठरू शकतं. व्हॉट इफ तुम्हाला परीक्षेसाठी लागणारे सगळे महत्त्वाचे प्रश्न उत्तरांसहित फक्त 50 रुपयांमध्ये मिळाले तर? तुमच्या कम्प्लीट प्रेपरेशनसाठी DCN टॉप 50 क्वेश्चन्स विथ आन्सर्स फक्त 50 रुपयांमध्ये अवेलेबल आहेत. तुम्ही याची प्रिंटआउट घेऊ शकता किंवा डिजिटल नोट्समधून स्टडी करू शकता. ह्या नोट्समध्ये तुमच्या सिलेबसमधले सगळे महत्त्वाचे क्वेश्चन्स कव्हर केले आहेत. दिस विल गिव्ह यू द बेस्ट चान्स टू सक्सीड. सो आता वेळ आली आहे टू गो अँड एस युअर एक्झाम. फक्त हा प्लॅन प्रॉपरली फॉलो करा अँड पासिंग मार्क्स नक्कीच शक्य आहेत. पूर्ण कॉन्सन्ट्रेशनने अभ्यास करा. यू कॅन डू इट. तुमच्या परीक्षेसाठी ऑल द व्हेरी बेस्ट. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा अँड डोंट फॉरगेट टू सबस्क्राईब.